नमस्कार, स्वागत आहे तुमचं श्रावणी मिनी ब्लॉगमध्ये. आणि आम्ही आता सकाळी लवकर निघालो आहोत एकविराईच्या दर्शनासाठी. तर खूप दिवसापासून इच्छा होती एकविराईच्या दर्शनासाठी जायची, तर तो योग आला आहे. आणि त्यात आम्ही तिघेजण आहोत. दक्ष आला नाही कारण त्याचे क्लासेस वगैरे चालू होते आणि सुट्ट्या वगैरे पण आधी झाल्या होत्या, म्हणून तो आला नाही. बाकी दिव्या मानव होते सोबत. बाकी आम्ही अचानक प्लॅनिंग केलं, त्यामुळे आम्ही आता एवढेच जण आलो होतो. तर चला, आता आम्ही आलो आहोत लोणावळ्याला. आणि इथे बघा, आता पायऱ्या खूप चढायच्या आहेत आम्हाला, पण अजिबात न थकवा ठेवता आम्ही पटापट असं आमच्या पायऱ्या चढलो आम्ही. आणि ते पिल्लू पण बघा किती छान पायऱ्या चढतो. अजिबात तो कंटाळला नाही की बसला नाही, कुठे व्यवस्थित चढत होता. खूप मस्त वाटत होतं, छान हवा वगैरे होती. आणि बघा, आता आम्ही आलो आहोत आणि ओटी वगैरे घेतली आहे. तर खूप भारी वाटत होतं एकदम बघायला वगैरे. आणि खूप पाणी वगैरे तिकडे थंड वाटत होतं सगळं. तर छान दर्शन वगैरे आम्ही घेतला आईचा. आणि गर्दी पण अजिबात नव्हती. दर्शन वगैरे पण खूप छान झालं आमचा. दर्शन वगैरे करून झाल्यानंतर थोडा टाईम आम्ही बसलो तिथे. बाप्पाचा प्रसाद वगैरे घेतला, जे काही घ्यायचं होतं प्रसाद वगैरे ते पण आम्ही घेतलं. आणि थोडंफार मग तिथे आम्ही थोडंसं फिरलो वगैरे. खूप भारी वाटत होतं. आणि मस्त सकाळी लवकर आलो, त्यामुळे दर्शनही लवकर झाला. आणि मेन म्हणजे गर्दी अजिबात नव्हती. गेट लावलेत ना. कृतिक ए हॅलो करते. हॅलो करते. बसून बघा इकडे. हे बघ ना, कोणाचा फोटो नाही मी हे काढते. खूप मस्त वाटत होतं आणि बघण्यासारखंही होतं. तर थोडंसं आम्ही तिकडे फिरलो वगैरे थोडा टाईम. आणि थोडं बसलो होतो. खूप थंड वाटत होतं, असं वाटत होतं इथेच बसून राहू. खूप छान वाटत होतं. तर चला, आजचा मिनी ब्लॉग मी इथेच एंड करते. खूप छान दर्शन झालं आमचं. आणि मिळूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय.